भोंदू अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। संमोहनाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवत अत्याचार केल्याचा दावा केला जातो। नागपूर शहर परिवहन सेवा असलेली आपली बस बंद होण्याची शक्यता आहे। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसमध्ये डिझेलवर आधारित 65 बस आजपासून बंद होण्याची शक्यता आहे। डिझेल बस बंद झाल्यानंतर सुद्धा इलेक्ट्रिक बसची सेवा सुरळीत सुरू राहणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य सरकारचे जवळपास 1418 कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली। मात्र सध्या महापालिकेचा अर्थसंकल्प तयार झाल्यानं ही तरतूद कशी करायची असा प्रश्न महापालिकेच्या लेखा आणि वित्त विभागासमोर आहे। प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या आवडत्या फरारी कारमधून मुंबईत फिरताना दिसला। दरम्यान नियमित तपासणीचा भाग म्हणून गाडी थांबवलेल्या मुंबई पोलिसांना देखील हार्दिकसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही। आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणमधल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कच्च्या तेलावर होत असल्याच्या चर्चेमुळे नागपूरमध्ये वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पेट्रोलचा तुटवडा भासेल या शक्यतेमुळे शहरातल्या अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकाच दिवसात 90 विषयांना मंजुरी मिळाली। सभेमध्ये 90 विषय कार्यपत्रिकेवर ठेवण्यात आले। 90 विषयांना सभेकडून मंजुरी देण्यात आली। भोंदू खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। खरात विरोधात वर्षभरापूर्वी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराची एसआयटी चौकशी करण्यात आली। एसआयटी पथकाच्या चौकशीसाठी दत्तात्रय खेमनर नाशिकला रवाना झाले होते। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईभर बांगलादेशी फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली। वांद्रे पूर्व परिसरात बांगलादेशी फेरीवाल्यांच्या 100हून अधिक अनधिकृत हातगाड्या हटवल्यात अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली। हिंदू धर्म सोडल्यास आरक्षणाचा लाभ नाही, बिगर हिंदूंना जातीय आरक्षण लाभ नाहीत। सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिला। पुणे इथल्या लष्कर न्यायालयाचा मार्ग आता मोकळा झालाय। इम्प्रेस गार्डन परिसरात न्यायालयासाठी इमारत आणि संबंधित कार्यालय उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली। युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते। जळगावच्या बाजारात सोन्याचे दर 1,46,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर प्रति किलो 2,37,000 रुपयांवर पोहोचले। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या हर्षवर्धन सदगीरनं विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी डबल महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावल्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं। शरद पवारांनी त्यांचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत नेते दत्ता मेघे यांच्या निधनामुळे नागपूरमधल्या त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी दत्ता मेघे यांनी जीवाभावाची साथ दिल्याचं म्हणत श्रद्धांजली अर्पण केली। भिवंडी महापालिकेने 1,179 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये शिक्षण, ई बस आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला। पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव ते चाकण आणि चाकण ते शिक्रापूर महामार्गाची सुधारणा होणार आहे। डीएफ-बीओटी पद्धतीनं ही सुधारणा होईल। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याची मान्यता देण्यात आली। अभिनेते अजिंक्य देव विधानभवनात आले होते। कधी कधी देवाचं दर्शन घ्यायला यावं लागतं असं मिश्किल विधान अभिनेते अजिंक्य देव यांनी केलं।